नमस्कार. आज आपण गॅसची शेगडी फास्ट चालत नाही, एकदम स्लो अशी चालते, त्याच्यामुळे आपला स्वयंपाक पटकन होत नाही आणि स्वयंपाकाला उशीर होतो. तर ही शेगडी घरच्या घरी जी कमी आचवर चालते ते मोठी कशी करायची ते बघूया आपण आज. हे बघा, तुम्हाला बटन चालू करून दाखवते. हे बघा, पूर्ण जरी असं बटन ठेवलं तरी तुमची अशी शेगडी एकदम कमी स्लोवर जर चालत असेल तर तुम्हाला याच्यासाठी मी माहिती सांगते. तुम्ही हे सहज घरच्या घरी आणि घरच्या जी सामान आहे त्या सामानामध्येच तुम्ही ही शेगडी रिपेअर करू शकता. आपल्याला शेगडी रिपेअर करायची म्हटल्यावर हा गॅसचा कॉक आहे तो असा बंद करून घ्यायचा आहे. हे बघा, असा बंद करायचा. कॉक बंद केला की हे आपण रेग्युलेटर काढून घ्यायचे. हे काढून घेणार आहे आपण. जे याच्यावरती आहे शेगडीवरचं स्टँड वगैरे काढून घेऊया. हे माझं थोडंसं खराब झालं, इथं तुटलेलं आहे. हे आपण साईडला करून घेऊया. आणि कधीही टाकीचं जे टोपण आपण उघडलेलं असतं ते कधीच ओपन ठेवू नका. जर रेग्युलेटर काढला तर ते लगेच झाका, कारण त्यातून गॅस बाहेर पडत असतो. ते लगेच टोपण लावून बंद करून घ्या. हे बघा, हे आपण याच्यावरचं काढून घेऊया. हे आपण याच्यावरचं सगळं काढले. जर तुम्हाला गॅसच्या शेगडीची माहिती नसेल, जास्त खोलता येत नसेल, फक्त तुम्हाला गॅस वाढवून घ्यायचा आहे, हेच करायचं असेल तर सर्व शेगडी खोलण्याची काही गरज पडत नाही. खोलायची म्हणजे इथं जे नट असते हे काढायची काही गरज पडत नाही. तुम्ही आहे याच्यामध्ये करू शकता. पण जे आपण वरून जे काढलेलं आहे, ही जाळी असते ना वरची, ही काढली तर आपण इथं फक्त असं ब्रशनं वगैरे असं स्वच्छ करू शकतो. हा दात घासण्याचा ब्रश आहे जो खराब झालेला आहे, त्याने इथून असं तुम्ही घासून घेऊ शकता. म्हणजे जर याच्यामध्ये काही आपण स्वयंपाक करताना पाणी वगैरे पडलेलं असतं शेगडी धुताना, त्यामुळे इथून गंज आलेला असतो. तर आपण असं स्वच्छ करून इथं जोराने असे फुंकर मारून घ्यायचे. हे बघा, जर इथं काही घाण बसलेली असेल तुम्हाला दाखवते. इथं जिथून आपलं गॅस बाहेर पडतो तिथं जर काही घाण बसलेली असेल किंवा याचे गंजलेले कण वगैरे इथं गोळा झालेले असतील तर ते निघून जातील. तर ते ब्रशनं असं वॉश केलं की इथं फुंकर मारायची, म्हणजे जी घाण धूळ असेल ते निघून जाते. जर तुम्हाला सर्व येत असेल, माहिती असेल, तर तुम्ही ही नट खोलली तर चालते. बघा, इथं आतमध्ये असते इथं स्क्रू, ती खोलावी लागते. आणि ते न खोलताही तुमचं काम होऊ शकतं. फक्त आपल्याला ह्याची फ्लेम वाढवायची आहे, म्हणजे गॅस मोठा करून हवाय. आपला गॅस छोटा चालतोय तर त्याच्यासाठी तुम्ही नाही खोललं तरी चालेल. इथं जो ही पाईप आहे इकडून गॅस येत असतो, इथून हे बघा, इथून गॅस बाहेर पडत असतो. इथे एक आडव्याची पाईप असते, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा, इथं तिकडून आलेली अशी गॅसची पाईप आहे. हे बघा, तुम्हाला दिसते का? ही गॅसची पाईप आहे आणि इथून हा गॅस इकडे सप्लाय होतो. तर आपल्याला काय करायचंय, फक्त फ्लेम वाढवायची. आपल्याला ही नट वगैरे खोलत बसायचं नाही. जर ही नट खोलायची असतील तर पूर्ण सर्व्हिसिंग करून घ्यावी लागते, त्याला वेळ जातो. जर तुम्हाला सर्व्हिसिंग पूर्ण करून हवे असेल, पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल, तर तुम्ही मला तशी कमेंट करा. हे बघा, इथं ह्या साईडला आतमध्ये इथं एकदम, हे बघा, हे तुम्हाला दिसत नाही, जसं मोबाईल इथं पकडता येत नाही, जर टॉर्चचं उजेड लागत नाही. हे बघा, मी जिथं बोट ठेवले तिथं छोटंसं असं वायसर आहे आणि त्याच्यामध्ये ती पिन करायचे. हे बघा, इथं आतमध्ये इथं वायसर असतो, त्याला ती पिन केली की पिन झाली की तो गॅस मोठा चालू लागतो. त्याच्यात जी घाण धूळ अडकली ती निघून जाते. तुम्हाला पूर्ण खोलायची गरज नाही. सहजासहजी फक्त 2 ते 3 मिनिटाचं काम आहे फक्त. पण मी सांगितले इथंच फक्त पिनने डोचवून घ्यायचे. असं ती पिन आहे त्याच्या होल मध्ये बरोबर घालायची. हे बघा, आणि अशी घातली की ती त्याच्यामध्ये पिन गेली. हे बघा, ही पिन त्याच्यामध्ये बसली आहे. तर ही अशी
अशी घासायची, काढायची नाही बाहेर, आतमध्येच ठेवायची आणि ही अशी घासून घ्यायची. ह्याच्यामुळं जर हे काढलं तर हे तुम्हाला दिसेल, पण आपल्याला वरच्यावर सहज लगे पटकन होईल असं दाखवायचंय, खोलायची काही गरज नाही. जर तुम्हाला हे घावत नसेल, दिसत नसेल तर तुम्ही हे काढलं तरी चालेल. हे बघा, आणि हे पिन अशी आत बाहेर असं करायची, काही होत नाही, फक्त रेग्युलेटर काढलेला असावं. हे बघा, हे आपण केले, आता आत बाहेर असं केले. फक्त या पिण्याची कमाल आहे, जर तोंडाला पुढे घाण अडकली असेल, धूळ अडकली असेल, काही कचरा अडकला असेल तरच त्यातून गॅस सप्लाय होणं बंद होतं. किंवा किती तुम्ही मोठा गॅस केला तरी गॅस तर तुमचा जळतो, पण एकदम धीमी आचेवर गॅस वाया जातो आणि अशावर तुमचं कोणतंच काम उरकत नाही, स्वयंपाक ही पटकन होत नाही. ह्याच्यासाठी फक्त ही छोटीशी पिन 2 ते 3 मिनिटाचं काम आहे. तुमची फ्लेम बघा एकदम मोठी होईल आणि तुम्ही हे करून बघा. आपण ते 2 ते 3 मिनिटाचंच काम आहे, ते करून बघितले ह्या पिनाने. ह्या पिनाची कमाल आहे बघा. तुम्ही याच्यासाठी कधी गावात गॅस न्यावा, कधी बाहेर घेऊन जावं, याला नेणार कोण, कसा न्यावा, इतक्या अडचणी येत असते. फक्त ही पिनाची कमाल बघा. तुम्ही घरच्या घरी ही कोण गृहिणी असो, लेडीज असो, जेंट्स असो, कोणी असू दे, अगदी सहज होणारे असं काम आहे. तर बघत आपण हे आपलं सगळं ठेवून घेऊया याच्यावरती. हे ठेवले, आता मी रेग्युलेटर जोडून घेते. रेग्युलेटर जोडून घेतले तर आपण गॅस चालू करून बघूया. हे बघा किती मोठी आज झाली. आपण काय केले, फक्त याच्यावरचे हे शेगड्या काढल्या, रेग्युलेटर काढलं आणि फक्त तिथं पिन केली, आपण बाकी काहीच केलं नाही. आपला गॅस व्यवस्थित चालायला लागला. याच्यासाठी तुम्हाला 200-300 रुपये, रिक्षाला 100-150 रुपये आणि रिपेअर करणाऱ्याला 200-250 रुपये देण्यापेक्षा तुम्ही हे काम फक्त ह्या एका पिनवर करू शकता. तेही एकदम साधी आणि सोप्या पद्धतीनं. बघा, आपण एकदम साधी आणि सोपी पद्धतीने केलं. जर तुमचा गॅस कमी केल्यावर जर बंद होत असेल, बुडबुड मारत असेल, तरी तुम्ही हीच पद्धत वापरा आणि असाच गॅस रिपेअर करा. फक्त एक पिन करा आणि तुमचा गॅस दुरुस्त. तर तुम्ही हे ज्यांचे असे गॅस खराब झालेत शेगड्या, त्यांनी नक्की ट्राय करून बघा. काही रिस्क नाही, एकदम सोपं काम आहे आणि कुठं नडायची भानगड नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.